नांदेड जिल्ह्यात नरशी नावाचं एक गाव आहे. गाव जरी छोटे असलं तरी सगळ्यांना परिचित आहे. याच गावात बजरंग नगरमध्ये लक्ष्मण रॅपनवाड यांचा कुटुंब राहतं. लक्ष्मण रॅपनवाड यांना 5 मुली आणि 2 मुलं आहेत. त्यातली उज्ज्वला नावाची मुलगी 5 वर्षापूर्वी नांदेडमधील अशोक धोत्रे यांच्याशी लग्न झाली होती. वडिलांनी लक्ष्मणांनी खूप कष्ट करून मुलीला चांगल्या घरी लावण्यासाठी अशोकच्या संसारासाठी सगळ्या गरजांचा सामान दिला होता. अशोक आणि उज्ज्वला हे नांदेडच्या तरुडा भागात राहत होते. दिवस कसे गेले ते कळलंच नाही. 5 वर्ष झाले होते अशोक यांना. 2 मुलं झाली. सगळं अगदी छान चाललं होतं. पण अशोकचा स्वभाव थोडा वेगळाच होता. तो नेहमीच लहान लहान गोष्टींवर चिडचिड करत राहायचा. वाद घालत असायचा. पण त्याची बायको उज्ज्वला याकडे फार लक्ष देत नव्हती. तिला असं वाटायचं, नवरा म्हणाला असेल, त्याचं काय मनावर घ्यायचं. नवऱ्याचं सगळं विसरून उज्ज्वला आपलं उज्ज्वल भविष्य बघत होती. काही दिवसांनी अशोकच्या वागणीत थोडा बदल दिसू लागला. आता तो दारू पिऊन घरी येऊ लागला आणि घरात उज्ज्वलाशी भांडण करायचा. त्यात उज्ज्वलाला मारहाणही व्हायची. असं खूप वेळा घडू लागलं होतं. रोजच्या त्रासामुळे उज्ज्वला कंटाळून गेली होती. ती ही बाब आपल्या आईवडिलांना सांगण्यासाठी आई पारुबाईला फोन केला आणि सगळी खरी गोष्ट सांगितली. उज्ज्वला अशोकच्या त्रासाबद्दल बोलत होती. हे ऐकून आई पारुबाईंच्या डोळ्यातून अश्रू ओघात वाहू लागले. आईने उज्ज्वलाला धीर दिला. म्हणाली, बेटा, काही काळजी करू नकोस. आम्ही नांदेडला येतो. सगळं ठीक होईल. आई पारुबाईंनी उज्ज्वलाला खूप धीर दिला होता. दिल्या घरी लेकाला त्रास होत असल्याचं कळल्यावर पारुबाईंना फार वेदना झाल्या. त्यांनी ताबडतोब 4-5 नातेवाईकांना बोलावून घेतलं. घेतलेलं नांदेडमधलं जावयाचं घर गाठलं तेव्हा अशोकच्या घरी बायको उज्ज्वलाचे सगळे नातेवाईक जमले होते. नेमकं काय कारणाने अशोक भांडतोय असं विचारलं तर त्यानं नातेवाईकांसमोर काही बोलायचं टाळलं. अशोकने कुणाचं मन दुखावणार असं काही बोललं नाही. सगळं अगदी शांतपणे घेतलं गेलं. सगळ्यांनी अशोक आणि उज्ज्वलाला भांडू नको असं सांगून घरी निघून गेले. मग अशोकच्या घरी शांतता पसरली. पण कुत्र्याचं शेपूट अचानक वाकलं आणि तो शांत वातावरण पुन्हा तणावाचं झालं. अशोक बायको उज्ज्वलाशी भांडण करून मारहाण करू लागला. म्हणायचा, बोलाव तुझ्या नातेवाईकांना, असं म्हणत तो उज्ज्वलाला मारत राहायचा. पुन्हा नातेवाईक येऊन समजावून सांगत होते. अशोकच्या कुटुंबातील नातेवाईकही त्याला समजावून सांगत होते. पण अशोक कोणाचंही ऐकत नव्हता. उज्ज्वला नवरा अशोकच्या माराला सहन करत 2 मुलं घेऊन गुराशी राहायची. कारण आज ना उद्या अशोकमध्ये काहीतरी बदल होईल असं तिला आशा होती. पण अशोकमध्ये काही बदल होत नव्हता. रोजच्या त्रासाने उज्ज्वला खूपच त्रासली होती. म्हणून काही दिवस तिने माहेरी नरशीला जाण्याचा निर्णय घेतला. उज्ज्वल आपल्या 2 मुलांना घेऊन माहेर आईवडिलांकडे नरशीला निघून गेला. इकडे अशोक नांदेडमध्ये एकटाच राहू लागला. कारण बायको माहेरी गेल्यामुळे त्याला कष्ट वाटत नव्हते. अशोकने सासरवाडीला फोन करून म्हणाला, बरेच दिवस झाले, आता उज्ज्वलाला पाठवा, असं तो विनवणी करत होता. तेव्हा उज्ज्वलाची आई पारुबाई जावईवर चांगलंच रागावली. नाही पाठवतो आम्ही पोरीला. तुम्हाला आधीही बड्याच वेळा समजावलं, पण तुम्ही काही बदल करत नाहीस. तू एकटाच घरी राहा, असं पारुबाईने खडसावून सांगितलं. त्यानंतर 7-8 दिवस गेले. उज्ज्वला सासरला जायची तयार नव्हती. तिला माहेरी थोडं शांत वाटत होतं. पण तिथं अशोकला काहीच काम नव्हतं. उज्ज्वला नांदेडला येत नसल्यामुळे अशोक सासरवाडी नरशी पोहोचला. अशोकने खूप भांडण करूनही जावई घरी आल्यानंतर कोणालाही एकही शब्द बोलायचा नाही. कारण नवरा बायकोचं भांडण हे फक्त तेच मिटू शकतात, त्यात दुसरा कोणीतरी पडला तर सगळं नष्ट होऊ शकतं असं सगळ्यांना वाटत होतं. अशोकचा सासरवाडा चलाच 3:45 वाजला होता. बराच वेळ गेला होता. मग अशोकने उज्ज्वलाला सांगितलं, चल जाऊ आता नांदेडला बस घेऊ. आता किती दिवस झाले चला. पण उज्ज्वला ऐकायला तयार नव्हती. नाही, येणार नाही. मी किती त्रास सहन करणार. तुमच्या मारहाणीत माझ्या मुलांना काही झाले तर मी काय करणार. नाही येत मी तुमच्यासोबत, असं म्हणत
उज्ज्वलाने नवऱ्याश्री अशोकला सोबत यायला ठाम नकार दिला, कारण उज्ज्वलाच्या बाजूने सगळे होते. अशोकने बरेच प्रयत्न केले, पण उज्ज्वल काहीही करूनही सोबत येत नव्हती. अखेर अशोक रागावून नांदेडला निघून गेला. त्याला वाटलं बायको उज्ज्वला काही दिवस माहेरी राहून परत येईल. पण आता 8 दिवस झाले, बायको उज्ज्वलाचा साधा फोनही आला नाही. त्यामुळे आता अशोक खूपच तापला होता. अशोकला काय निर्णय घ्यायचा हे समजायला लागलं. अखेर त्याने ठरवलं की तो पुन्हा सासरवाडीला जाईल आणि बायको उज्ज्वलाला घेऊन येईल. तो नरशिगावच्या दिशेने निघाला. 11 डिसेंबर 2094चा दिवस होता, बुधवार. सासरवाडीचं वातावरण आधीच तणावाचं होतं. एकटा काय जावं म्हणून अशोकनं एका मित्राला सोबत घेतलं. ते दोघे मोटरसायकलनं नांदेडहून नरशीकडे निघाले. काही तासात अशोक नरशी गावात पोहोचला. पण सासऱ्यांच्या घरी जाण्यासाठी थेट नाही गेला. तो थोडा वेळ इतरत्र घालवला. एका दारूच्या ठेल्यावर जाऊन अशोकनं दारू घेतली. मग काही वेळात तो लढायला तयार झाला होता. सोबत असलेल्या मित्राला म्हणाला, चल आता माझ्या सासरवाडीला जाऊया. लगेच गाडीची किक मारून अशोक आणि एक मित्र बजरंगनगरला पोहोचले. अशोकला दारू प्यायल्यानंतर सासरवाडीला यायला 4:30 वाजले होते. दारात पोहोचताच अशोक जोरात ओरडला, कुठे आहे माझी बायको? अशोकचा आवाज ऐकून त्याची बायको आणि इतर नातेवाईक घराबाहेर आले. सासू पारुबाई घराबाहेरील अंगणात बसल्या होत्या. अशोक पारुबाईच्या समोर जाऊन थांबला आणि विचारले, उज्ज्वलाला नान्याला का पाठवत आहेस? नाही, पारुबाईनं एकही शब्द काढला नाही. अशोक तोंडात येईल तो अपशब्द बोलत होता. पण काही वेळातच दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. बायको उज्ज्वला आणि घरातील इतर नातेवाईक काही अंतरावरच उभे होते. थांब, आता तुला दाखवतो, असं म्हणत अशोकने धारदार चाकू बाहेर काढला आणि पारुबाईच्या गळ्यावर सपासप वार केले. पाठवत नाहीत ना माझ्या बायकोला, असं म्हणत तो वार करत होता. अचानक घडलेल्या या प्रसंगाने सगळेने स्तब्ध झाले. अशोक रक्ताने माखलेल्या चाकूला दाखवत ओरडू लागला, माझ्या घरी कोण येतो ते पाहिल्याशिवाय मर्डर झाला. पारुबाईची सून परत आली तेव्हा अशोक चाकू घेऊन तिच्या मागे धावला. पण घराचा गेट बंद असल्यामुळे तो आत शिरू शकला नाही. त्यामुळे तो तिथून पळाला. चाकूच्या घावांमुळे पारुबाई जमिनीवर पडली होती आणि तडफडत होती. उज्ज्वला आणि बाकी नातेवाईक तिथे पोहोचले तेव्हा पारुबाईच्या गळ्यातून रक्त ओवरत होतं. उज्ज्वलाने रडत रडत म्हणाली, टाव फोडा, माझ्या आईला कुणीतरी वाचवा. उज्ज्वला आईचं डोकं मांडीवर घेत जोरजोरात रडू लागली. तेवढ्यात कुणीतरी गंभीर जखमी पारुबाईला पाणी घालत होतं. पण तिचा संपूर्ण हालचाल बंद झाला होता. ती मेली होती. ही घटना पहिल्यांदा उज्ज्वलाने नरसी पोलीस चौकीत जाऊन कळवली. त्यानंतर नरसी गावकऱ्यांनी रमतीर्थ पोलिसांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी अशोक धोत्रे आणि आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. संशयित अशोककडून गुन्ह्यात वापरलेला धारदार चाकू पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी पंचनामा करून पारुबाईचा मृतदेह ताब्यात घेतला. पोस्टमार्टमसाठी नायगाव ग्राम रुग्णालयात पाठवून दिला. अशा नवनवीन क्राईम स्टोरीसाठी क्राईम रहस्य या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.